नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। झाडे लावा आणि जगवा, प्रत्येक नागरिकाने एका झाडाची वर्षभर जबाबदारी घ्यावी, महापौर समीर राजूरकर यांचं आवाहन। तर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम, श्रमदानातून झाला परिसर स्वच्छ। तर औद्योगिक गुंतवणुकीबरोबर पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य द्या, प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी, नियोजनबद्ध औद्योगिक विकासासाठी सहकार्याची ग्वाही। CII-च्या 16व्या परिषदेमध्ये विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचं आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी आज सकाळी 7 वाजेपासून झाडू, फावडे, टोपल्या घेऊन मैदानात उतरले आणि अवघ्या 2 तासाच्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हा म्हणता स्वच्छ झाला। या निमित्ताने आज पुन्हा एकदा समूह शक्तीचा प्रत्यय जिल्हा प्रशासनाने आणून दिलाय। शनिवारी भल्या सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकारी जमा होऊ लागले। आदल्या दिवशी शनिवारी स्वच्छता मोहीम राबवून कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यास प्रतिसाद देत सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले। स्वतः जिल्हाधिकारी विनय गौडा GC हातात झाडू घेऊन पुढे सरसावले। सर्व आवारात अधिकारी कर्मचाऱ्यांनी गटागटाने भाग स्वच्छ करायला घेतला। वाढलेली झुडपे, गवत, जमा झालेला पालापाचोळा, फेकलेल्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, निरुपयोगी साहित्य अशा एक ना अनेक जमा झालेल्या वस्तू कानाकोपऱ्यातून निघाल्या। हळूहळू प्रत्येक कोपऱ्यात कचऱ्याचं संकलन झालं। मग महापालिकेचे कचरा वाहतूक करणारी वाहने जमा झाली। 1-2 नव्हे तर तब्बल 12 वाहने भरून कचरा जमा झाला। एकाच दिवसातल्या अवघ्या 2 तासांच्या श्रमदानाने चकाचक झालेलं जिल्हाधिकारी कार्यालयाचा आवार पाहून सारे अधिकारी कर्मचारी स्वतःच आश्चर्य व्यक्त करत होते। या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगीता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी रुपेश सिंगारे, डॉक्टर निलेश अपार, एकनाथ बंगाळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिनेश झांपले, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान विभाग शरद दिवेकर तसेच सर्व विभाग प्रमुख कर्मचारी आदी या मोहिमेत सहभागी झाले होते। शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणींचं तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी पूर्ण क्षमतेने कार्य करावं असे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले। त्यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले पहिले विभागीय कर्मचारी समाधान शिबिर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संपन्न झाले आहे। या शिबिरात 5 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला। विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या पुढाकारातून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्यानुसार जून महिन्यातील पहिले विभागस्तरीय शिबिर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडलं। यावेळी सह आयुक्त महसूल रीता मैत्रेवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि उपस्थित होते। महसूल, महापालिका आणि नगर रचना विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्या तक्रारी सादर केल्या। यावेळी बोलताना विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलं की सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना रजा, नोंदी, पेन्शन, ग्रॅज्युएटी, वेतनवाढीची थकबाकी तसेच इतर देय रक्कम वेळेत मिळणं त्यांचा हक्क आहे। कार्यालयीन प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे या रकमा वेळेवरती न मिळणं ही गंभीर बाब आहे। काही प्रकरणांमध्ये विभागीय चौकशी प्रलंबित असल्याने संबंधितांना त्यांचे आर्थिक हक्क वेळेवरती मिळत नाही। त्यामुळे विभागीय चौकशीची प्रकरणे तातडीने निकाली काढून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। सहआयुक्त रीता मैत्रेवार यांनी शिबिरात प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती दिली। तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्या कर्मचारी समाधान शिबिराच्या माध्यमातून जिल्हास्तरीय तक्रारी जिल्हा पातळीवरती आणि तालुकास्तरीय तक्रारी तालुका पातळीवरती सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगितलं। या उपक्रमामुळे शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्यांचं जलद आणि प्रभावी निराकरण होण्यास मदत होणार आहे। औद्योगिक विकास हा आर्थिक प्रगतीचा आधार असला तरी त्याच्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करताना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठीही उद्योगांनी योगदान द्यावं असं आवाहन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे।
येथील हॉटेल गेटवेमध्ये आयोजित सीएमआयच्या 16व्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सीएमआयचे श्रीकांत मुंदडा, आरती गुची भाटला, दीपक गर्ग, पराग सातपुते, नरेंद्र कुलकर्णी, पुष्कर हाते यांच्यासह विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विभागीय आयुक्त जी श्रीकांत म्हणाले की काही दशकांपूर्वी बजाज उद्योग समूहाने छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक विकासाचा पाया घातला. त्यानंतर शहरात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून देश विदेशातील नामांकित कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असून भविष्यातही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात शाश्वत आणि संतुलित औद्योगिक विकासाला प्रोत्साहन दिलं जात आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कामगार व नागरिकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचं काम प्रशासनाकडून प्राधान्याने सुरू आहे. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर असून कोणत्याही समाजकंटकाकडून त्रास होत असल्यास उद्योजकांनी थेट व्हॉट्सअपद्वारे तक्रार करावी. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवरती कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्योजक आणि प्रशासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे नियोजनबद्ध व गतिमान औद्योगिक विकास साध्य होऊ शकतो असं नमूद करत त्यांनी औद्योगिक परिसरातील विनापरवाना अथवा अनधिकृत बांधकामे असलेल्या उद्योजकांनी शासनाने मुदतीत गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलंय. परिषदेत उपस्थित उद्योग प्रतिनिधींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध असलेल्या औद्योगिक वातावरणाची प्रशंसा केली. टोयोटा, JSW सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांनी येथे गुंतवणूक केल्याने शहराची औद्योगिक ओळख अधिक बळकट झाली असून भविष्यात आणखी मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा असून छत्रपती संभाजीनगर हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे. यावेळी विभागीय आयुक्तांनी उद्योग क्षेत्रातील अनियमितता दूर करण्याबरोबरच पर्यावरणाच्या शाश्वत संवर्धनासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, वृक्षारोपण, जलसंधारण, ऊर्जा बचत आणि हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन केलं. उद्योग, पर्यावरण आणि समाज यांच्यातील समतोल राखत आदर्श औद्योगिक क्षेत्र उभारणीसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरला आज इलेक्ट्रिक व्हेकल कॅपिटल म्हणून नवी ओळख मिळाली असून भविष्यात हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावरती अधिक झळकपणे झळकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या दिव्यांग महिलेला प्रमाणपत्र, बँक खाते व शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देऊन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय. सेवन हिल परिसरातील अतिक्रमण निर्मूलन कारवाईनंतर सोशल मीडियावरती एका दिव्यांग महिलेबाबत दिशाभूल करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ही घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणी गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित महिलेची प्रत्यक्ष भेट घेऊन तिची परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर तिला दिव्यांग नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. आयुक्तांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संबंधित महिलेचं दिव्यांगगत प्रमाणपत्र मिळवून दिलं. तसेच तिचं बँक खातं उघडून देण्यात आलं. याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तयार करण्यात आला असून मतदान ओळखपत्रासाठीही अर्ज दाखल करण्यात आलाय. दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या विविध शासकीय लाभांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र पूर्ण करण्यात आली आहे. आज आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते संबंधित महिलेला दिव्यांगत प्रमाणपत्र तसेच दिव्यांग नागरिकांसाठीच्या उदरनिर्वाह भत्त्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यामुळे महापालिकेने दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण केलंय. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहळे, उपायुक्त लखीचंद चव्हाण, महिला व बालकल्याण अधिकारी विनोद परदेसी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी सांगितलं की समाजातील गरजू, वंचित आणि दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील. महापालिकेच्या या संवेदनशील आणि सकारात्मक हस्तक्षेपांमुळे संबंधित महिलेला आर्थिक आधार मिळण्यासोबतच तिचं जीवन अधिक सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा झालाय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन।
शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी, इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. केवळ झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा उद्देश साध्य होणार नाही. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याची वर्षभर काळजी घेत ती जगवण्यासाठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं प्रतिपादन महापौर समीर राजूरकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदीच्या काठावरती आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात केलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखना नदीच्या काठावरती मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय वंशाच्या सुमारे 2,500 झाडांचं रोपण करण्यात आलं. या वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, नगरसेवक शिवाजी दांडगे, त्र्यंबक तुपे, काकासाहेब काकडे, मनोज गांगवे, गणेश नावंदर, रवी कावडे, गोकुळ मलके, नगरसेविका कीर्ती शिंदे, अनिता मानकापे, अर्चना निळकंठ, माधुरी अदवंत, सुरेखा सानप, अर्चना चौधरी, विभागीय आयुक्त जय श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा GC, महापालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त नंदकिशोर भोंबे, विकास नवाळे, शहर अभियंता संजय कोंबडे, अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहवळे आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्मितीच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. झाडांचं संगोपन आणि संवर्धन झालं तरच वृक्षारोपण मोहिमेला खऱ्या अर्थाने यश मिळेल. प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते वाढवण्याचा संकल्प करावा, असं आवाहन महापौरांनी यावेळी केलंय. ज्या नद्याचं रिजेन्युएशन आहे, पुनर्जीवन आहे, त्याचा उपक्रम चालू केलेला आहे खूप वर्षापूर्वी. त्यामध्ये सुखना नदीचं पुनर्जीवनाचा कार्यक्रम इथं चालू आहे आणि तो सातत्यानं इथं काही आमचे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, जयंतराव सारखे, अजून सगळेजण, महापालिका प्रशासन सगळे मिळून हे काम, सन्माननीय नगरसेवक सगळे मिळून हे काम उभं करतात आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कुठल्याही शहराचं वैभव जे असतं तर त्या वैभवामध्ये भर टाकणारी गोष्ट जर असेल तर पर्यावरणाचा बचाव आहे आणि त्या पर्यावरणाच्या बचावासाठी ही आमची छत्रपती संभाजीनगर महापालिकेची मोहीम चालू. आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो की त्यांनी एक झाड जे भारतीय देशी असेल ते एक झाड लावावं. ते एक झाड पूर्ण वर्षभर सांभाळावं आणि वर्षभर सांभाळल्यानंतर ते झाड जेव्हा मोठं होतं त्यावेळेस एका कुटुंबाने लावलेलं एक झाड जरी लावलं तरी ते जेव्हा मोठं होईल 1 वर्षानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करावा की आम्ही हे एक झाड लावलं होतं मागच्या वर्षी पर्यावरण दिनाला 5 तारखेला आणि हे झाड आम्ही पुन्हा 5 तारखेला किती मोठं झालेलं आहे. अशा गोष्टी जर निग्रह नागरिकांनी केला तर नक्कीच संभाजीनगर शहर पूर्णपणे हरित आणि पर्यावरण पूरक होईल असं मला वाटतं. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत समाविष्ट गावांचा आणि झालर क्षेत्राचा नियोजनबद्ध, संतुलित, शाश्वत व सर्वसमावेशक विकास करण्यासाठी
सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवून परस्पर समन्वयाने काम करावं असे निर्देश प्राधिकरणाचे आयुक्त तथा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा, महापालिका आयुक्त अमोल येडगे, सहआयुक्त अंजली धानोरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, प्रभारी उपायुक्त सुनंदा पारवे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी साधना बांगर तसेच एमआयडीसी, महसूल, ग्रामविकास व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्तांनी प्राधिकरण स्थापनेचा मूलभूत उद्देश, कार्यपद्धती यावर अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, खुलताबाद, पैठण आणि फुलंब्री या 5 तालुक्यातील एकूण 311 गावांचा समावेश असून या संपूर्ण क्षेत्राच्या विकासासाठी विविध विकास कामांना गती देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या वाढत्या दबावामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाणी पुरवठा, रस्ते, वीज पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, अग्निसुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधांचं सक्षम नियोजन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. यासाठी GIPS सर्वेक्षण, जमिनीचं मॅपिंग, विकास आराखड्यासाठी आवश्यक माहिती संकलन आणि तांत्रिक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्राधिकरण क्षेत्रातील मालमत्ता कर आकारणी, गुंठेवारी नियमितीकरण, वर्ग 2 मालमत्तांचे चुकीचं वर्ग 1 मध्ये झालेल्या रूपांतरणाची प्रकरणे, हस्तांतरण न झालेल्या जमिनीचे विषय यावर कायदेशीर व नियमानुसार कारवाई करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. याबरोबरच अनधिकृत बांधकामांवरती प्रभावी कारवाई करण्यासह प्रमुख मार्गालगतची अतिक्रमणे नियोजित कृती आराखड्यानुसार हटवण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिकेच्या प्रदेशाचा शाश्वत विकास साधवायचा असेल तर घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देणं अत्यावश्यक असल्याचं सांगत विभागीय आयुक्तांनी वाळूज केंद्र आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रासह आवश्यक ठिकाणी जागा उपलब्ध करून आधुनिक कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. यासह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्था निर्माण करण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर झालेल्या CMIDCच्या त्रिस्तरीय उपसमितीच्या बैठकीत विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणं आणि नियोजित विकास साध्य करणं हेच प्राधिकरणाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. प्राधिकरणातील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, बाह्य स्रोत आणि कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीचा आदर्श घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच विविध विकास प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती प्रक्रिया, निवड निकष आणि प्रशासकीय बाबींवरती सविस्तर चर्चा झाली. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. याशिवाय विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान TDR प्रदान करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या धर्तीवरती राबवण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीत महानगर प्रदेशच्या भविष्यातील विकासासाठी आवश्यक नियोजन, पायाभूत सुविधा उभारणी आणि प्रशासकीय समन्वय यावरती सखोल विचारविनिमय करण्यात आलाय. खुलताबाद तालुक्यातील पिंपरी येथे शेततळ्यात 13 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पिंपरीसह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. गौरव उर्फ साई बाबूलाल घुणावत, वय 14 असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. पिंपरी येथील नाथ माध्यमिक शाळेजवळ शेतकरी सुखलाल महेर यांच्या गट क्रमांक 80 मधील शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. दुपारी सुमारे 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान जाधव व चव्हाण या 2 मुलांच्या शेततळ्यात साई दिसून आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला शेततळ्यातून बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गौरव बाबूलाल गुणावतला तात्काळ वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकारी चेतना सूर्यवंशी यांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. गौरव बाबूलाल गुणावत हा तिसगाव येथील खासगी शाळेत पिंपरी येथे शिकत होता. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गुणावत कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेततळ्यापासून त्याचं घर बरंच दूर आहे. इतक्या दूर तो कसा आला या प्रकरणी पुढील तपास खुलताबाद पोलीस करत आहेत. आई वडील व नातेवाईक यांनी घातपाताचा आरोप केलाय. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश झलवार, बीट जमादार राकेश आव्हाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे आणला होता. वैद्यकीय अधिकारी चेतना सूर्यवंशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विशेष म्हणजे या घटनेची माहिती मिळताच वेरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते मियोसुद्दीन सौदागर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे त्याला आणलं होतं. सर तो आहे ना युवराज बरोबर गेलता 12 वाजता. तर मी दुपारी 2 वाजता फोन केला युवराज, मी म्हणलं साई का बरं नाही आला. तर तो म्हणतो का मी तिला आहे ना गावाच्या पुढं सोडलं आणि तिला संडास येईल होती म्हणतात. मी त्यामुळे ते सोडलं. मग त्यांनी सांगितलं, मी तिथं सांगितलं म्हणलं का तू तिथंच थांब. तर तो मला दिसलाच नाही. मग मी म्हणलं काहून नाही आला माझा मुलगा. तर तो म्हणतो चला आपण तिला पाहू गावामध्ये. मग थोड्या वेळाने तिच्या फोनवरून फोन आलं
तर शेततळ्यामध्ये. तर सर आम्हाला पुन्हा एक असा डाऊट वाटतो, ते सुरेश भोवरे त्यांनी आमची जमीन घेतलेली ना, विकत घेतली, तर आम्हाला घ्यायची होती ती जमीन, तर त्यांनी आम्हाला थोडं बहुत आम्ही त्यांच्या जमिनीचे फेर वगैरे रोख केला, तर आम्हाला थोडं बहुत त्यांचा असा संशय आहे का त्यांनी केला असं वाटतं, असं आम्ही अंदाज म्हणतो. आणि ते नातेवाईक एकमेकाचे. बरं, त्या शेततळा तुमच्या घरापासून किती लांब आहे? 3 किलोमीटर 3 किलोमीटर 3 किलोमीटर. मग ते तुमच्या मुलांना कोणी नेलं होतं? युवराज प्रेमचंद मयर. कुठला आहे तो? आमच्या शेजारी. तुमच्या शेजारीच आहे का? मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्या परत आला घरी तर मी तिला विचारलं, मी तिला फोन केला, मी म्हणलं असं आमच्या मुलाला तू साईला का बरं नाही आलं? तो म्हणतो का ताई म्हणलं तिला संडास येईल होती म्हणे, आणि तिला सांगितलं त्यांनी म्हणितलं मी तिला गावाच्या पुढं तिला सोडलं, मग नंतर म्हणतो का तिला गावाच्या पलीकडे सोडलं, मग नंतर म्हणतो का शेततळ्यामध्ये पडलं, मग आम्ही तसंच आलं सर. मग तुम्हाला काय वाटतं का घातपात आहे का काय? तुम्हाला काय वाटतं का तुमचं पोरं? आता मी एवढ्यावर बोलले याच्यानंतर घातपात होईल, त्याला काही पोहता येत नाही. तो आम्ही राहतो 3 किलोमीटर नेटवडी बुद्रुकमध्ये राहतो मळ्यात, ते गावात पिपरीमध्ये घटना होईल. माझा मुलगा आहे तो, त्याला पोहता येत नाही. त्याला काय नाव तुमचं? बाबूलाल ढवळीसिंग गुणावर. बरं, तुमचा मुलगा कितवीला होता? आता 6वीमध्ये गेला. घेऊन गेलो होतो, युवराज सोबत गेलो होतो. युवराज सोबत. कधी गेला होता तो? 11 वाजता. युवराज कोण आहे? युवराज हिरममाई. हा कोण आहे? त्याच्यासोबत गेलो होतो. त्याच्यासोबत गाडीवर गेला होता का? ते म्हणत होता फोन लावला तर ते म्हणे गावाच्या पुढं सोडलं, नंतर म्हणतो शाळेचे मागं सोडलं. हा, ते म्हणे मला साईला संडास आली होती, हा. सांगत नाही होता. मग परत कधी आला ते गावात? आम्ही फोन लावलं, साईला काहून नाही आणलं? ते म्हणत होता मी 30ला निघ असते, मी घरी आलो नंतर फोन केला, शेततळ्यामध्ये पडेल. त्यांनी सांगितलं का शेततळ्यात पडायला म्हणून? त्यांनी सांगितलं का? बरं, तुझ्या भावाला पोरता येत होता का? पोहता नाही येत. मग ते शेततळा तुमच्या शेतीपासून किती लांब आहे? 3 किलोमीटर. झाडे लावा आणि जगवा. प्रत्येक नागरिकाने एका झाडाची वर्षभर जबाबदारी घ्यावी. महापौर समीर राजूरकर यांचं आवाहन. तर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम. श्रमदानातून झाला परिसर स्वच्छ. तर औद्योगिक गुंतवणुकीबरोबर पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य द्या. प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी. नियोजनबद्ध औद्योगिक विकासासाठी सहकार्याची ग्वाही. CIIच्या 16व्या परिषदेमध्ये विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचं आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.